मामींनी मला छान आणि योग्य प्रकारे गाडी चालवायला शिकवली. पण कौशल्य कमतरतेमुळे मी एवढी काही गाडी हातगाईस आणली नव्हती. मला दुसऱ्या दिवशी घरी जायचं होतं. पण मामा रात्री शेतात जातील पाणी द्यायला कारण लोडशेडिंगमुळे रात्रीची लाईट होती असं सांगून मला तिथेच थांबून घेतलं. मला पण जीवनात पहिल्यांदा गाडी चालवायला मिळाली म्हणून मी पण आणखी 4 दिवस तिथेच थांबलो. मी थांबणार आहे याची माहिती मामीने आईला दिली होती. घरून परवानगी मिळाल्यानंतर मी निवांत 4 दिवस मामाच्या गावाला त्यांच्या घरी घालवले. मामा संध्याकाळ झाली म्हणजे रात्री शेतात पाणी द्यायला जायचे. घरी मी, मामी आणि त्यांची लहान मुलगी रश्मी राहायचो. मामा 7ला शेतात निघून जायचा. मग 9ला जेवण करून 10-1 वाजेपर्यंत रश्मी झोपायची. त्यानंतर गप्पा, हसी मजाक आणि मग मामी मला चांगलं घामाघूम होईपर्यंत गाडी शिकवायची. आता एक असाही पॉइंट बाकी नव्हता जो मला शिकवला नाही. मामी पण आता काळजी घेत होती. गाडीचं सीट साफसफाई करून नीट ठेवायची म्हणजे मला गाडीवर व्यवस्थित स्वारी करता यावी. ते 4 दिवस माझे खूप आनंदात गेले. नमस्कार मित्रांनो, मी आशिष घेऊन आलोय मामा मामीच्या गावचा नवा म्हणजेच दुसरा भाग. जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर लगेच जाऊन पहा. त्या व्हिडिओला एवढं प्रेम दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. ते 4 दिवस मामा फक्त नावापुरताच उरला होता. बाकीचे अधिकार माझ्याकडेच होते. रोज सकाळी मामा शेतातून आला म्हणजे मामीच्या हातातून अपमानाचं बोलणं ऐकायचा आणि गप्प राहायचा. कधी कधी तर एकदम पहाटेच यायचा शेतातून. दार वाजवले की मामी दार उघडायची. तेव्हा मामीचे केस विस्कटलेले आणि थकवा व झोप न झाल्यामुळे डोळे थोडे लालसर असायचे. तरी हा मतिमंद हसत हसत घरात यायचा. जेवून दिवसभर ढोरासारखा झोपायचा. असो, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि आता व्हिडिओ सुरू करतो. पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी एक गोष्ट, ही कथा पूर्णपणे खरी आहे आणि इथून पुढं मी तळागाळातील मराठी भाषेत सुरू करणार आहे, तेव्हा आनंद घ्या. तर ही घटना किंवा या घटना घडल्या 2022ला. कराड आणि कोल्हापूरच्या मध्ये माझं गाव येतं. म्हणजे ते माझ्या वडिलांचं गाव नाही, कारण मी कोल्हापूरलाच शाळा आणि कॉलेजला असल्याने 8वीपासून माझ्या आजी आजोबा, बाबांचे वडील यांच्यासोबत राहायचो. नंतर 11वी-12वीला विद्यापीठात हॉस्टेलमध्ये राहायचो. जवळपास 1 वर्ष मी कसलीच सुट्टी घेतली नव्हती. सतत काम काम करत होतो. त्यामुळे मग आत्ता सुट्टीसाठी गावाला जायचं ठरवलं. मामाच्या गावाला जत्रा होती म्हणून तिथं गेलो. मस्त गावाला मित्रांसोबत मजा करायची ठरवून मी गावाला गेलो होतो आणि रेखा मामी माझ्या आयुष्यात आली होती. मामीनी पण मला थोडा पण दुरावा केला नाही आणि मला तिची गाडी पण चालवू दिली. दिवस निघून गेले आणि माझ्या घरी जायचा दिवस आला. मी खूप नाराज बसलो होतो आणि बॅग पॅक करत होतो. मामा नुकतेच शेतातून घरी आला होता आणि शेतात फवारणीसाठी लागणारी औषधं आणायला बाहेर गेला होता. मामी पण मला बॅग भरून देण्यासाठी आली होती. माझे सगळे कपडे धुवून इस्त्री करून व्यवस्थित घडी करून ठेवत होती. ती माझ्याकडे अजिबात बघत पण नव्हती. मान खाली घालून आपलं काम करत होती. मी पण आज जाणार म्हणून नाराज होतोच, पण माझा नाईलाज होता. म्हटलं नाराजी दूर करण्यासाठी बोलचालमधून विनोद निर्माण करू. म्हणून मग मी तिला म्हणालो, रेखा काय झालं? अजून कोणाची आठवण येत आहे? आता का रडतेस? तिनं मान वर केली. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती उठली आणि मला कडकडून मिठी मारली. मी तिला माझ्या मिठीत घेत समजावलं, अगं रडायचं काय कारण आहे? मी कुठं दूर जाणार आहे आणि जेव्हा पण तुला माझी आठवण आली मला फोन कर ना, बोलू आपण. आणि निघता निघताही मी दणका दिलाच, कारण ती रडताना एवढी गोड दिसत होती काय सांगू. तिनंही मला वचन दिलं की ती गाडी मी परत येईपर्यंत जशी आहे तशीच ठेवी आणि कोणालाच हात लावू देणार नाही आणि मामालाही नाही. मी माझ्या घरी परतलो.
घरी येऊन पण मला विचित्र वाटत होतं. एकदम मन भारी भारी झालं होतं. मला प्रत्येक वेळी रेखा मामीचे विचार मनात येत होते. आई आणि बाबा संध्याकाळी झोपले की मी मामीला फोन करायचो आणि तेव्हा आम्ही मनसोक्त गप्पा करायचो. दिवसभर काय घडलं, दिवस कसा गेला, सगळं माझ्याशी शेअर करायची. मी पण तिच्या हो मध्ये हो म्हणायचो. एक हप्ता घरी आल्यावर कसा निघून गेला काय माहीत. मागील भागात तुम्हाला सांगितलं होतं ना की कथेत एक नवीन पात्र येणार आहे. ते दुसरं तिसरं कोणी नसून मामीची काकू आहे. गोष्ट काही दिवसापूर्वीची आहे. नेहमीसारखाच मी माझ्या घरी गेलो होतो. आई फोनवर कोणाशी तरी बोलत होती आणि बाबा पेपर वाचत बसले होते. मला मामाच्या गावाला जायला काहीही कारण नव्हतं आणि आता काय करावं काही सुचत नव्हतं. पण नाही जायचं तर आहेच, कारण मामीनी मला रात्रीच सांगितलं होतं की परत लोडशेडिंगमुळे रात्रीची लाईट असणार, त्यामुळे मामाला शेतात जावावं लागणार. त्यानंतर मग शेतात पिकाला हे आखरी पाणी होतं. मग काहीतरी कारण आता आपणच निर्माण करूयात असा विचार मी केला. बाबासोबत बोलायची हिंमत माझ्यात नव्हती, म्हणून मग मी आईला बोललो की माझ्या मित्राचं लग्न आहे गावाला, मला जायचं आहे. आधी तर आईने नकार दिला, पण शेवटी तयार झाली. किती दिवस राहणार आहे विचारल्यावर मी 7-8 दिवस सांगितले. आईने चेक करण्यासाठी मामाला फोन पण केला. नशीब तो फोन मामीने उचलला आणि गावात लग्न आहे हे आईला सांगितलं. आईने संध्याकाळी बाबांची पण परवानगी मिळवून दिली आणि दुसऱ्याच दिवशी मी आपली बॅग भरून मामाच्या गावाला जाणाऱ्या बसमध्ये चढलो. जवळजवळ 3 तास प्रवास करून मी गावच्या बसस्टॉपवर उतरून सरळ मामाच्या घरी गेलो. जेव्हा मी घरी पोचलो तेव्हा मामीने दरवाजा उघडला. मला पाहून ती नेहमीसारखीच खुश झाली आणि मला प्रेमाने आतमध्ये बोलावलं. आत गावातली कोणती तरी शेजारी महिला बसलेली होती, म्हणून रेखा मामी माझ्यासोबत साहजिकपणे बोलत होती. मामी म्हणाली, आशिष, फार दिवसानंतर आलास तू. मी म्हणालो, मामी, अभ्यासातून थोडाही वेळ मिळत नाही. आता आलो ना तर काही दिवस मी इथेच थांबतो तुमच्याजवळ. मामी म्हणाली, हो बेटा, हे तर तुझंच घर आहे. आरामात काही दिवस येतेच थांब आमच्यासोबत. मी विचारलं, आणि बाकी सर्व कुठे आहे? कोणी दिसत नाही. मामी म्हणाली, तुझे मामा तर शेतात गेले आहे, ते संध्याकाळी वापस येणार. आणि रश्मी झोपली आहे. मधीच ती तिथं बसलेली महिला म्हणाली, काय ग रेखा, कोण आहेत पाहुणे? अहो पाहुणा कसला, आपल्या सुलोचनाताई आहेत ना, माझ्या मोठ्या नणद, त्यांचा धाकटा मुलगा आहे आशिष. अच्छा अच्छा, काय रे मग पोरा, कसे आहेत आईबाबा तुझे? मी होकार देऊन तिथून उठलो आणि माझ्या दुसऱ्या रूममध्ये गेलो. रूममध्ये जाऊन मी माझे टी शर्ट आणि जीन्स काढून शॉर्ट लावले आणि बाथरूममध्ये फ्रेश होऊन परत बेडवर लेटलो. थोड्याच वेळाने मामी हॉलमध्ये आली आणि मला बघून भाऊक झाली. काय रे पोरा, असं वास्तव आहे कुठं? एवढे दिवस झाले तरी आठवण नव्हती येत का माझी? मी म्हणालो, हो, पण ती महिला कोण होती जी माझी विचारपूस करत होती? आणि तिला आईबाबांची ओळख कशी आहे की गेली आता? अरे कोणी नाही, शेजारी आहे, येत असते अशीच बसायला. सांगते तिच्या सुनेचे गुण, तिची सून तिला लय त्रास देत असते. गेली ती आता. मी उठलो आणि मामीच्या जवळ गेलो. म्हणालो, असा एकही दिवस गेला नाही जिथं तुम्ही माझ्या आठवणीत नसाल. त्यामुळेच तर घरी खोटं कारण सांगून आलोय ना. बघा. मामी खडखडून हसली. बरं बरं, आता आलास ना, मग आधी आराम कर. आपल्याकडे वेळच वेळ आहे आता. सांग मग तुला काय आवडते, मी लगेच बनवते. मी पण थोडासा पुढे झालो आणि तिला मिठीत घेत म्हणालो, तुला जे बनवायचं ते बनव. तू बनवलेले जहर पण मी हसत हसत खाई. अच्छा साहेबजी, जहर खाण्यापर्यंत तयारी आहे का? नको, जहर नको. पुरणपोळी बनवते, चालेल ना? मामी विचारत होती. इथं कुणाला काय खायचं होतं मित्रांनो? मला काय खायचं आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे की. संध्याकाळी होत होत येता मामा परतले. हाती 2 पिशव्या होत्या. एका पिशवीत शेतात फवारणीसाठी आणलेली औषधं आणि दुसऱ्या पिशवीत आंबे.
हो, उन्हाळा म्हटलं की गावाकडे फेमस असतो पुरणपोळी आणि आंब्याचा रस. मामी किचनमध्ये स्वयंपाक करत होती. मी टी व्ही समोर बसून मामीच्या लहान मुलीला डाळ भात भरवत होतो. त्यात मामा आले. मामांनी आत येताच माझी विचारपूस चालू केली. कसा आहेस, कधी आलास, घरी सगळे कसे आहेत, वगैरे वगैरे. आणि किचनमध्ये जाऊन मामीकडे ती आंब्याची पिशवी दिली. रस बनवायचा हुकूम देऊन बाहेर माझ्याजवळ येऊन खुर्चीवर बसले. थोड्याच वेळात रेखा मामीने उत्कृष्ट स्वयंपाक तयार केला. पुरणपोळी, आंब्याचा रस आणि सोबतच तोंडी लावायला वांग्याची भाजी. ताट वाढवून आम्ही सोबतच जेवायला बसलो. जेवता जेवता मामी नुसती माझ्याकडे टक लावून बघत होती आणि मामाला तेच आपले टोमणे मारत टोचत टोचत बोलत होती. तसा मामाला बोलण्यासाठी मामीकडे काही विषय नव्हता, म्हणून फक्त मामाला बोलण्यासाठी भलताच विषय काढत मामी मामाला रागात बोलत होती. तुम्ही आंबे फारच आंबट आणलेत, काही तर अजून कच्चे आहेत, एक तरी वस्तू नीट घेता येते का तुम्हाला, वगैरे वगैरे बोलत होती. मामा मात्र बिचारा आपला शांत खाली बघून जेवत होता. मामी आधी शिक्षिका होती. एवढी पटापटा बोलत होती की मामाला काही बोलायला संधी पण देत नव्हती. आम्ही सर्वांनी सोबतच जेवण केलं. मामी भांडी गोळा करून किचनमध्ये धुवायला घेऊन गेली. मी तिथेच खुर्चीवर बसून टी व्ही बघत होतो. मामा लगेच पलंगावर आरामात आणि निवांत पडला. एवढं सगळं बोलणं खाऊन तू मामीची तारीफ करत होता. खरंच किती छान जेवण झाले. रस खरंच खूप छान बनवला होता. पोटात आता काहीच जागा शिल्लक राहिली नाही. मी पण स्वयंपाक छान झाला म्हणून मामाला होकार देत होतो. तेवढ्यात किचनमधून आवाज आला, बस झाला आता. झालं का जेवण? आता इथे झोपायचं आहे का? काय शेतात जायचं नाही का? तेवढ्यात मामा म्हणाला, आज जायचं नाहीये. का? का नाही जायचं बरं? म्हणत म्हणत मामी किचन बाहेर आली. मामाने सांगितलं की आज लाईट नाही येणार, 3 फेजवाली, कारण कुठंतरी रस्त्यावर झाडाची डांग पडल्यामुळे तारा तुटून पडल्यात. दुरुस्तीचं काम चालू आहे, त्यामुळे फक्त सिंगल फेजची लाईट आपल्या गावामध्ये आहे. हे ऐकून मला आणि मामीला धक्काच बसला, पण काय बोलणार, नाईलाज होता, म्हणून काही बोलता आलं नाही. मामी पण गुपचूप तिच्या कामात लागली होती. मी पण तोंड पाडून घराबाहेर येऊन मोबाईल बघत बसलो होतो. मामी धुतलेल्या भांड्यांचं पाणी फेकायला बाहेर आली. मला बघून म्हणाली, अरे बाळा, निराश होऊ नको. आज नाही तर उद्या आपल्याला भरपूर वेळ मिळणार आहे. मग सगळं तुझ्या मनासारखं होणार. चल आता, रात्र खूप झाली आहे, झोप. मी पण गुपचूप थोडा वेळ मोबाईल बघून आज जाऊन झोपून गेलो. रात्री उशिरापर्यंत झोप न आल्यामुळे मला झोपायला रात्रीचा 1 वाजला. मामाच्या शेजारी एक कार्यक्रम होता. मामी आणि मामा तिथेच गेले होते. मी आदल्या रात्री उशिरा झोपलो होतो, त्यामुळं सकाळी 12 वाजता उठलो. असेन उठून अंघोळ करून छान सुंदर कपडे घातले आणि कपाटाच्या आरशासमोर उभा राहून केस नीट करत होतो. कपाट एकदम घराच्या दरवाजासमोरच होतं आणि दरवाजा पण उघडाच होता. मी माझ्या नांदात होतो, इतक्यात दरवाजातून एक शेजारची महिला आत आली. माझ्या मामीची काकी. मामीची काकी म्हणजे तसं मामीला त्या काहीच लागत नव्हती, पण मामाच्या शेजारीच राहायच्या म्हणून मामी तिला काकी म्हणायची. तिच्या नवऱ्याला जाऊन 2-3 वर्ष झाले होते. तिला 2 मुलं होती, पण ती दोघांची लग्न होऊन ती आता शहरात सेटल झाली होती. गावाकडे थोडीशी जमीन होती, त्यावर ती गावात राहून शेती करत होती. त्यातील एक मोठा मुलगा राहुल, त्याच्या मुलाचा काहीतरी प्रोग्राम असेल म्हणून त्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता. ज्योती काकी सरळ आत आली आणि मी तिच्याकडे बघतच राहिलो. वर्ण एकदम काळा सावळा होता, बांधा सळपातळ, चेहरा साधारणच होता. साडी नेसली होती जी ती नेहमीच नेसायची. भांगेत कुंकू होते, कपाळावर टिकली, नाकात नथ घातली होती. तिने लावलेल्या पावडरचा सुगंध संपूर्ण खोलीत पसरला होता. जेमतेम 3 मिनिट ती माझ्याशी बोलत होती. त्या 3 मिनिटात एकदम सळपातळ बांध्याची सावळी दिसायला पण साधारण बाई मला खूपच आवडून गेली होती. मी एकटक तिच्याकडे बघत होतो. ते तिला त्यावेळी जाणवले का नाही ते मला माहीत नाही, पण मला मात्र त्या खूपच आवडली होती.
तिचं वय सुमारे 46 वर्ष आहे, पण ती 32-34 वर्षाच्या मुलीसारखी दिसते. यापूर्वी सुद्धा मी तिला कित्येक वेळा बघितले होते. कित्येक वेळा मी तिच्याशी बोललो होतो, तिच्या घरी बसलो होतो, पण कधीच मला असं जाणवलं नाही. पण आज का कुणास ठाऊक त्या गावाकडच्या काळ्या मैनेने मला वेड लावले होते. ते फक्त शारीरिक आकर्षणच होतं की मनाचं? माझ्यापेक्षा 25-26 वर्षांनी मोठी असेल. ती मला जेवायला बोलवायला आली होती. त्याच्यात इथं तो कार्यक्रम होता जिथे आधीच मामा मामी गेले होते. थोडा वेळ ती माझ्याशी बोलत थांबली होती. त्या वेळात तिने मला खूप काही प्रश्न विचारले की कधी आलास, आल्यापासून दिसला पण नाहीस, घरी का आला नाहीस वगैरे. मी फक्त थोडक्यात उत्तर देत होतो. मी शांत उभा राहून तिलाच बघत होतो. ते बहुतेक तिला जाणवले असावे. ती थोडी नजर दुसरीकडे करून बोलत होती. मी लगेचच तिला जेवायला येतो म्हणून सांगितलं. ती तिथून गेल्यावर पटकन केस विचारले आणि बूट घालून जेवायला गेलो. बहुतेक सर्वजण जेवले होते. आम्ही थोडेजण जेवायचे राहिलो होतो. मी तिथे गेल्यावर लगेचच तिनेच मला जेवायला वाढले. खूप जेवायला घातले मला. संपूर्ण जेवण संपेपर्यंत मी तिच्याकडेच बघत होतो. तिलाही बहुधा हे समजले असावे आणि मामीनी सुद्धा बघितले असावे, कारण ती पण तिथेच होती. म्हणून पूर्ण सावधानीने मामीची नजर चुकवत मी काकीकडे पाहत होतो. जेवण उरकून घरी आलो आणि सरळ बाथरूममध्ये जाऊन तिच्या नावाची पूजा केली. थोड्या वेळाने मामा मामी पण कार्यक्रमातून सरळ घरी आले आणि आज पण लोडशेडिंगची 3 फेजवाली लाईट आली नव्हती. त्यामुळे मामा घरीच राहणार होते. पण आजची परिस्थिती वेगळी होती. आता रेखा मामीपेक्षा ज्योती काकीकडे माझं लक्ष जास्त होतं आणि मामा घरी असल्याने इथेही मांजरेसारखंच दबून राहत होतो. ती रात्र पण अशीच गेली. पण सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा घरात तारांबळ उडाली होती. मामा घाईघाईने बाहेरून घरात येत होता. मामी वेगाने बॅगमध्ये कपडे कुंबत होती आणि समोर बघितलं तर रश्मी पण तयार होती. कुठेतरी जायची तयारी चालू आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. मामा घरात येताच म्हणाला, रेखा अजून आवरलं नाही का? चल, मी गाडी सांगितली आहे, ती गाडी आता येणार आहे 5 मिनिटातच, आवर लवकर. मी मामाला थांबवलं आणि विचारपूस केली. तेव्हा समजलं मामा मामीला गावी अचानक मामीच्या आईला बघायला जायचं होतं. रात्री 1च्या सुमारास त्यांना हृदयाचा झटका आला होता. त्यामुळे तेव्हाच त्यांना तिथल्या जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. दोघं घाईघाईत सामान भरू लागले. मामी म्हणाली, आशिष, आम्ही 2 दिवसात येतो. तुला घरात एकटं ठेवणं योग्य नाही. शेजारच्या ज्योती काकींना सांगितलंय मी, त्यांच्याकडे राहा. त्या एकट्याच राहत होत्या हे मला माहीत होतंच आणि देवांनी ही अशी संधी माझ्या हातात सोपून माझा उद्धार केला होता. 2 क्षण तर मला वाटलं की मी एवढा नशीबवान आहे का. मामी रश्मीला घेऊन गेली आणि मला सांगितलं, काकीकडे 2 दिवस राहा. काही त्रास झाला तर फोन कर. ज्योती काकींच्या घरात गेल्यावर त्यांनी अगदी प्रेमानं स्वागत केलं. चहा केला, मला बिस्किटं दिली. त्या दिवशी खूप गप्पा झाल्या. त्यांनी विचारलं, काय रे, कॉलेज कसं चाललंय? मुली आहेत की नाही तुझ्या मागं? मी नाही म्हणत लाजून हसलो. त्या पण हसू लागल्या. त्या रात्री त्यांनी मला त्यांच्या हॉलमधल्या सोफ्यावर झोपायला अंथरून घातलं. पण झोप काही केल्या येत नव्हती. काहीतरी प्लॅन बनवणं गरजेचं होतं, पण हे एवढं सहज नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला नाश्ता करायला विचारलं. थोडा हातभार लावशील का? वरच्या कपाटातलं सामान खाली काढायचंय. मी हो म्हणालो. त्या जिन्यावर चढल्या. मी त्यांच्या मागं त्यांच्या हलणाऱ्या कंबरेच्या हालचाली माझ्या लक्षात येत होत्या. त्या एका क्षणी मागे वळल्या आणि माझी नजर पकडली. बघतोस काय, वयात आलाच बघ, असं म्हणत त्यांनी मिश्किलपणे हसून माझा गाल पकडला. त्या स्पर्शाने माझ्या अंगाला थरकाप बसला. मी काहीच बोललो नाही. संध्याकाळी त्यांनी एक छानशी साडी नेसली, ओठांवर थोडीशी लिपस्टिक, आणि त्या माझ्यासोबत जेवायला बसल्या. जेवताना त्यांच्या हाताचा गरमपणा
नजरेतली माया आणि चेहऱ्यावरचं हास्य, सगळं काही वेगळंच वाटत होतं. रात्र झाली. त्यांनी विचारलं, थंडी वाटतंय का? आलं दूध करते प्यायचं का? मी मान हलवली. दुधाचा कप घेताना माझं लक्ष पाहिजे तिथं होतं. आणि मग त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. त्या म्हणाल्या, झोपायला चल, पण आज हॉलमध्ये झोपू नकोस. रात्रीला थंडी वाजणार, त्यापेक्षा माझ्या खोलीत दुसरी गादी टाकते. आणि तिथून त्या 2 दिवसाची खरी गोष्ट सुरू झाली. सकाळी मी लवकर उठलो. काकीलाही लवकर जाग आली असेल. मी बाहेर बसून दात घासत होतो. तेवढ्यात ज्योती काकी आली आणि म्हणाली, बेटा, मी अंघोळ करायला जात आहे, तू आराम कर, घरी कोणी आलं तर पाहशील. म्हणत काकी अंघोळ करायला गेली आणि मी तिथेच तोंड धुवून लेटून राहिलो. थोड्याच वेळात मला मोबाईलवरती आपले ते व्हिडिओ पाहण्याची इच्छा व्हायला लागली. मी विचार केला की घरी तर कोणीच नाही आहे आणि काकी तर अंघोळ करत आहे. मी आरामात व्हिडिओ पाहू शकतो. आणि मी माझा मोबाईल पाहायला लागलो. पाहता पाहता माझा छोटा राजा मानवर करून मला पाहत होता. तेवढ्यात बाथरूममधून आवाज आला. काकीने मला बोलावलं. त्यांनी दरवाजा लॉक केला नव्हता. तो थोडासा खोलून म्हणाली, मी टॉवेल तर आणला आहे, पण हा बादलीत पडलाय. दुसरा टॉवेल ते तिथं टेबलावर ठेवला आहे, जरा आणून दे बरं मला. मी टेबलावरून टॉवेल उचलला आणि बाथरूमच्या दरवाजाजवळ येऊन त्यांच्या हातात दिला. पण तेवढ्यात चुकीने त्यांच्या हाताने दरवाजा थोडा जास्तच खुलला. त्यांनी माझ्या हातातला टॉवेल घेतला आणि पटकन दरवाजा लावला. पण त्या काही सेकंदात मला हे सगळंच एकदम पाण्यासारखं साफ साफ नजरेत आलं होतं. ती एकदम सावळी होती आणि तिचं सौंदर्य आग लावणारं होतं. काही वेळानंतर काकी टॉवेल गुंडाळून बाहेर आली. मी त्यांच्यासमोरच बेडवर बसलो होतो. ती थोडीशी लाजली आणि हसून दुसरीकडे पाहायला लागली. मी थोडा घाबरले होतो. काकी म्हणाली, तू थोडा रूम बाहेर जा, मी कपडे बदलते, मग ये परत. पण मी उठत नव्हतो. उठणार तरी कसा? माझा काकीला स्पष्ट दिसला असता. काकी जोराने म्हणाली, अरे जा ना लवकर, मला तयार होऊ दे. त्यांच्या अशा बोलण्यामुळे मला उभं राहावं लागलं. जसा मी उभा झालो तसा तिचं लक्ष माझ्यावर गेलं. ती त्याला पाहतच राहिली आणि म्हणाली, तू काय करत होतास रूममध्ये, खरं सांग. मी थोडा घाबरून उत्तरलो, काहीच नाही काकी, मी तर लेटून होतो फक्त. ती म्हणाली, बघ तू काय विचार करत आहेस, माझ्यापासून लपवू नकोस, खरं सांग आत्ताच. मी त्यांना काही बोलू शकलो नाही आणि रूमच्या बाहेर आलो. काकी त्यांच्या रूममध्ये तयार होत होत्या. आज त्यांनी मुद्दामून फिकट गुलाबी रंगाची छान साडी नेसली होती. त्या अशी दिसत होती की काय सांगू. बाहेर आली तेव्हा मी हसलो. त्या माझ्याकडे बघत होत्या. कदाचित त्यांनाही कळलं होतं की मला काय पाहिजे आणि मी काय पाहतो. म्हणून त्या माझ्याजवळ आल्या आणि मला हळूच विचारलं, तुला कधी कोणी जवळ केलंय का? अचानक हा प्रश्न. त्यांचा आवाज मंद पण थेट हृदयावर घाव करणारा होता. मी गप्प राहिलो. मला काही समजत नाही. मी एक अज्ञात मुलगा आहे, अज्ञात बालक आहे, असं नाटक मी करत होतो. थोडा वेळ धीर धरून काकू परत म्हणाली, मला माहितीये तू समजूतदार आहेस आणि सगळं समजतंय तुला. असं म्हणत त्या माझ्या बाजूला गादीवर बसल्या. त्यांच्या सुगंधाचा भोवरा माझ्या आजूबाजूला फिरू लागला. त्यांनी माझा हात हातात घेतला. मला काही बोलता येईना. मी खूप एकटी आहे आशिष, आणि तू खूप निरागस आहेस, पण मला वाटतंय आपण हे क्षण दोघांनीही हवे आहेत. असं म्हणून त्यांनी हळूच माझ्या गालांवर ओठ टेकवली आणि माझा हात धरून मला आतल्या रूममध्ये निघून गेली. म्हणाली, माझे पती 3 वर्ष आधी गेले. त्या दिवसापासून त्यांची ही गाडी कोणी चालवली नाही. जशी ते सोडून गेले आजही ही गाडी तशीच आहे. तुला वाटत असेल की गाडी जरा जुनी आहे, पण विश्वास ठेव, जेव्हा चालवशील तेव्हा नव्या गाडीपेक्षा जुनी गाडी तुला हवी असेल. मी पण आता आधीपासूनच गाडी चालवायची या मूडमध्ये होतो. म्हणून मी विचार न करता गाडीवरची सगळी कवर खेचून काढली आणि वर चढलो. एक जोरदार किक मारून गाडी स्टार्ट केली आणि गाडी चालवायला सुरुवात केली. गाडी चालवता चालवता
मीही घामाघूम झालो होतो आणि काकीही. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत मी गाडी सोडली नाही, चालवतच राहिलो. जेव्हाही चान्स मिळाला तेव्हा मी गाडीवर चढायचो आणि फर रेस देत चालवायचो. ज्योती काकू आता फार खुश दिसत होती. मी जरा गाडी थांबवली कारण पेट्रोल संपत आलं होतं. काकीने मला पर्सनली विचारलं की काय रे, कशी वाटली तुला ही जुनी गाडी, चालून मजा आली का नाही. त्या क्षणी सगळं विसरून मी त्यांच्या मिठीत शिरलो. त्या रात्री खूप काही घडलं. हलकेच अलगदपणे त्यांचं प्रेम आणि माझी ओढ एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मला जाग आली, पण झोप काही सुटली नव्हती. मी डोळे उघडले तर पाहतो काय, काकी अजून माझ्या बाजूला शांतपणे झोपल्या होत्या. त्यांच्या केसाचा सुगंध माझं मन त्या रात्रीतच अडकून बसलं होतं. काकी हळूच उठल्या. चल फ्रेश हो, आपण चहा घेऊ. मी उठलो, पण माझी नजर वारंवार त्यांच्याकडे जात होती. त्यांनी हलकीशी गुलाबी साडी नेसली होती. स्वयंपाकघरात चहा करताना त्यांनी मागे वळून एक स्माईल टाकली. काल रात्री जे झालं त्याचं ओझं करून घेऊ नकोस. कधी कधी काही गोष्टी घडाव्या लागतात मनाच्या आतून. मी काही बोललो नाही. त्या पुढे म्हणाल्या, तुला माहिती आहे का, खूप वर्षांनी आमच्या गाडीला कोणीतरी चांगल्या प्रकारे चालवलेली आहे. त्यांच्या डोळ्यात एक हळवा भाव होता. मला समजलं नव्हतं की मी नशीबवान आहे की गोंधळलेला. संध्याकाळी आम्ही एकत्र बाहेर बसलो, गप्पा मारल्या. त्यांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या. त्यांचं लग्न, नवऱ्याची आठवण आणि एकटेपणाची भावना. मलाही कुठेतरी या गोष्टीची खुशी होती की मी त्यांचं एकटेपण दूर करण्यात मदत. तर मग मित्रांनो, हा होता कथेचा दुसरा भाग. कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि तिसरा भाग हवा असेल तर कमेंटमध्ये 3 लिहा. आणि हो, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन कथेत.